तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. अंजनेरी शिवारातील विहिरीत आढळला 30 ते 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह. परिसरात खळबळ. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. त्र्यंबकेश्वर जवळील प्रसिद्ध अंजनेरी शिवारातील एका जुन्या विहिरीमध्ये एका 30 ते 35 वर्ष वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना काल 31 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अंजनेरी येथील रहिवासी आणि शेतकरी ज्ञानेश्वर बाळू सोनवणे हे आपल्या शेताकडे गेले असता त्यांना शेजारीच असलेल्या श्री चांदे यांच्या शेत गट नंबर 732 मधून अत्यंत दुर्गंधी आली. दुर्गंधी नेमकी कुठून येते हे पाहण्यासाठी सोनवणे विहिरीच्या जवळ गेले असता त्यांना विहिरीच्या पाण्यात एक पुरुष जातीचे प्रेत तरंगताना दिसून आले. मृतदेहाची अवस्था पाहता सदर तरुणाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी या घटनेची माहिती तात्काळ त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 194 प्रमाणे अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 41/2026 नुसार तसेच स्टेट डा नोंद क्रमांक 14/2026 नुसार या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सदर लायनिंगचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट घातलेला हा मृतदेह नेमका कुणाचा आहे, त्याचा मृत्यू विहिरीत बुडून झाला की यामागे काही घातपात आहे, याचा कसून शोध आता पोलिसांमार्फत घेतला जात आहे. या गुन्ह्याची दाखल नोंद ASI चव्हाण यांनी केली असून पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाणे हे करत आहेत. जर कोणाकडे या अनोळखी तरुणाबाबत काहीही माहिती किंवा सुगावा असल्यास त्यांनी तात्काळ त्र्यंबकेश्वर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अशा सर्व ताज्या, विश्वसनीय आणि सविस्तर घडामोडी वेळेवर पाहण्यासाठी आमच्या कबीर न्यूज नेटवर्क या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मयताच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. धन्यवाद.